नमस्कार. आपल्या रोजच्या डिजिटल जगात एक अशी शक्ती आहे जी आपल्याला दिसत नाही, पण सगळं काही तिच्यामुळेच चालतं. ती शक्ती म्हणजे सी प्रोग्रामिंग लँग्वेज. हो, पडद्यामागे राहून आपल्या स्मार्टफोनपासून ते मोठमोठ्या डेटा सेंटर्सपर्यंत सगळीकडे तिचंच राज्य आहे. चला तर मग आज या शक्तिशाली भाषेचं रहस्य उलगडून पाहूया. तर सी लँग्वेजचा प्रभाव खरं तर किती मोठा आहे आणि तो आपल्या नजरेतून का सुटतो? ह्या पहिल्या भागात आपण तिच्या ह्याच अदृश्य पण जबरदस्त प्रभावाबद्दलच बोलणार आहोत. बरं, एक विचार करा. विंडोज ऑपरेटिंग सिस्टम, आपल्या गाडीतले इलेक्ट्रॉनिक्स आणि ज्यावर अख्खं इंटरनेट चालतं ते मोठे डेटाबेस, ह्या सगळ्यांमध्ये कॉमन काय असेल बरं? आहे ना इंटरेस्टिंग प्रश्न? या सगळ्याला जोडणारा एकच धागा आहे आणि तो म्हणजे सी प्रोग्रामिंग लँग्वेज. हो, खरंच या सगळ्या मोठ्या आणि महत्त्वाच्या टेक्नॉलॉजीचा पाया सी मध्येच रचला गेलाय. आता विचार करा, किती पॉवरफुल असेल ही भाषा. चला थोडं इतिहासात जाऊया. सीचा जन्म कसा झाला? ही काही साधीसुधी प्रोग्रामिंग लँग्वेज नव्हती, तर एका खूप मोठ्या कामासाठी बनवलेलं एक खास साधन, एक हत्यार होतं. गोष्ट आहे 1972 सालची. बेल लॅब्समध्ये डेनिस रिची नावाचे एक जिनियस होते. त्यांनी सी लँग्वेज बनवली. पण कशासाठी? तर युनिक्स ऑपरेटिंग सिस्टम बनवण्यासाठी. आणि ही युनिक्स म्हणजे काय? तर आजही कम्प्युटर सायन्सचा कणा मानली जाते. म्हणजे बघा, एका मोठ्या गरजेतून सीचा जन्म झाला. आता इथे बघा, हा एक एकदम साधा हॅलो जॉन प्रोग्राम आहे. हे दाखवण्याचं कारण इतकंच की सीची जी रचना आहे, म्हणजे सिंटॅक्स, तो किती सरळ आणि स्वच्छ आहे. बघायला गेलं तर अजिबात क्लिष्ट नाहीये. तर मग सी इतकी खास का आहे? तिची काही मुख्य वैशिष्ट्ये आहेत. एक म्हणजे तिची कार्यक्षमता, म्हणजे एफिशियन्सी. दुसरं म्हणजे पोर्टॅबिलिटी, म्हणजे एकदा कोड लिहिला की तो वेगवेगळ्या मशीनवर चालतो. आणि तिसरं म्हणजे मॉड्युलॅरिटी, म्हणजे प्रोग्रामचे छोटे छोटे भाग करून काम सोपं करता येतं. आणि याच सगळ्यामुळे सी इतकी वेगवान आणि शक्तिशाली बनते. आता सीचं जे मूळ तत्वज्ञान आहे ते समजून घेण्यासाठी एक मस्त उदाहरण आहे. विचार करा की सी म्हणजे कोडिंगची मॅन्युअल गाडी. आणि हे उदाहरण अगदी परफेक्ट बसतं. बघा, सी शिकणं म्हणजे अगदी मॅन्युअल गाडी चालवायला शिकण्यासारखं आहे. ज्याला एकदा गिअर्स आणि क्लच वापरून गाडी चालवता आली, त्याला ऑटोमॅटिक गाडी चालवणं किती सोपं वाटतं, बरोबर ना? हेच उदाहरण आपण थोडं अजून खोलात जाऊन बघूया. सी म्हणजे मॅन्युअल गाडी. इथे प्रोग्रॅमरच्या हातात पूर्ण कंट्रोल असतो. मेमरी आणि हार्डवेअरवर थेट नियंत्रण मिळतं, अगदी गाडीच्या ड्रायव्हरसारखं. त्यामुळेच प्रोग्रॅम एकदम फास्ट जातो. याउलट आजच्या आधुनिक भाषा म्हणजे ऑटोमॅटिक गाड्यांसारख्या आहेत. त्यात बऱ्याच गोष्टी ऑटोमॅटिक होतात, त्या वापरायला नक्कीच सोप्या आहेत, पण गाडीचं इंजिन आतून कसं काम करतंय याची सखोल माहिती मिळत नाही. ठीक आहे, तर मग आता बघूया की आजच्या जगात सी आणि तिच्यासारख्या भाषा खऱ्या अर्थाने कुठे कुठे आहेत. ही लिस्ट बघून खरंच आश्चर्य वाटेल. सुरुवात करूया ऑपरेटिंग सिस्टीमपासून. आपण ज्या वापरतो, विंडोज, लिनक्स, मॅक ओएस, इतकंच काय, अँड्रॉइडसुद्धा. या सगळ्यांचा जो मूळ गाभा आहे, म्हणजे कर्नल, तो सीमध्ये लिहिलेला आहे. विचार करा, या सगळ्यांच्या हृदयातच सी बसलेली आहे. आता सॉफ्टवेअर्स आणि डेटाबेसबद्दल बोलूया. ऑरेकल, मायस्क्वेल सारखे मोठे डेटाबेस. इतकंच नाही, तर आपण रोज वापरतो ते गुगल क्रोम आणि फोटोशॉप, या सगळ्यांना जो स्पीड मिळतो ना, तो सीमुळेच. त्यांच्या परफॉर्मन्स मागे सीचं इंजिन काम करतं. गेमिंगची आवड असेल तर हे ऐका. जगातले मोठे मोठे गेम्स ज्या इंजिनवर बनतात, जसं की अनरियल इंजिन किंवा युनिटी, ती इंजिन्स सी आणि C++ मध्ये लिहिलेली आहेत. कारण हाय क्वालिटी गेम्सला प्रचंड स्पीड लागतो आणि तो फक्त सीच देऊ शकते. फक्त कम्प्युटर किंवा फोनच नाही, आपल्या आजूबाजूला जी लहान मोठी उपकरणं आहेत, म्हणजे एम्बेडेड सिस्टम्स, तिथेही सीच वापरली जाते. आपल्या गाडीतल्या सिस्टमपासनं ते अगदी आपल्या स्मार्ट वॉचपर्यंत, या सगळ्यांच्या आत एक छोटासा मेंदू असतो आणि त्याला प्रोग्राम करण्यासाठी सीच वापरली जाते. तर मग प्रश्न असा आहे की ही भाषा 50 वर्ष जुनी झालीय, तरीही आज ती शिकणं इतकं महत्त्वाचं का मानलं जातं? चला ह्याचं उत्तर शोधूया. याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे सी फक्त एक लँग्वेज नाहीये. ती आपल्याला शिकवते की कम्प्युटर आतून मुळापासून कसं काम करतो. म्हणजे मेमरी कशी वापरली जाते, परफॉर्मन्स कसा वाढतो, पडद्यामागे काय चाललंय, हे सगळं सीमुळेच समजतं. आणि हो, सीला एक गेटवे लँग्वेजसुद्धा म्हणता येईल. म्हणजे काय, तर एकदा का सी शिकली की प्रोग्रामिंगचे जे मूळ कन्सेप्ट्स आहेत ते इतके पक्के होतात की मग पुढे जाऊन पायथॉन, जावा किंवा कोणतीही दुसरी भाषा शिकणं एकदम सोपं होऊन जातं, कारण पायाच मजबूत झालेला असतो. शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न. आजच्या ऑटोमेशनच्या जगात, जिथे सगळं काही ऑटोमॅटिक होत आहे, तिथे मूळ इंजिन कसं काम करतं हे समजून घेणं जास्त महत्त्वाचं ठरतंय का? सीचं खरं महत्त्व कदाचित याच प्रश्नाच्या उत्तरात दडलेलं आहे.